नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्राच्या दिलखुलास या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दिलखुलासमध्ये आज काँग्रेसचे आमदार नितेश राणे आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत. खूप खूप स्वागत. नमस्कार नितेशजी. आपला मुंबईमध्ये बेस्टचा संप हा चिघळण्यामध्ये आपल्याला काय वाटतं? शिवसेनेची सत्ता आहे महानगरपालिकेवरती, पण ते या प्रश्नाला नीट हाताळू शकले नाही असं आपल्याला वाटतं? असं आहे की बेस्टचा जो संप आणि बेस्टचा जो प्रश्न आज उभा राहिलेला आहे तो सोडवण्यात गेलं तर चुटकीमध्ये सुटू शकतो असा तो विषय आहे. कारण का महानगरपालिकेबरोबर विलिनीकरणचा एक मुद्दा आहे, ज्युनियर ग्रेडचा विषय आहे, बोनसचा विषय आहे. आता हा तिन्ही विषय खरं म्हटलं तर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची जेव्हा मी चर्चा करायला गेलो या संदर्भात, या तिन्ही विषयावर त्यांनी त्यांची तयारी दर्शवलेली की बाबा आम्हाला हे करण्यामध्ये काही हरकत नाही. मुद्दा त्यांचा एवढाच होता की बाबा नितेशजी आम्हाला हे करायचं आहे, पण कमिटीमधले काही जे सदस्य आहेत त्यांना हे करायला आम्हाला द्यायचं नाही, म्हणून त्याच्यामुळे हे सगळे अडचणी आम्हाला येत आहेत. तर मुद्दा एवढाच आहे की बेस्टचा हा प्रश्न की चिघळणं हे चिघळवलं जात आहे की चिघळलेलं आहे, हा सर्वात मोठा मुद्दा आहे. अगर इच्छाशक्ती असली, तयारी असली तर हा प्रश्न कधीच उद्भवणार नाही असा हा मुद्दा आहे. राज ठाकरे यांनी आरोप केला की बेसचं खाजगीकरण करण्याचा डाव आहे आणि डेपूच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीही बिल्डरला विकायच्या आहेत. त्याच्यामध्ये काय चुकीचं नाही असं मला म्हणायचं आहे. कारण असं आहे, जसे गिरणी कामगारांचे जे काही मिल आहेत, मिलच्या ज्या जमिनी आहेत त्याच्यावर टॉवर बांधण्याचं जेव्हा काम हे सगळं जे काही सत्र सुरू झालं त्याच्या मागे पण तोच हेतू होता. आणि ह्याच्या मागे जे काही डेपोचे जे काही जमिनी आहेत आज मुंबईमधल्या त्या मुख्यस्थानी असल्यामुळे त्या जमिनी बिल्डरच्या घशात कसा उतरवल्या जातील आणि मग हे बेस्टचे हे सगळे प्रश्न समोर उभं करायचं, बेस्ट आर्थिक अडचणीमध्ये आहे असं दाखवायचं आणि मग बिल्डरच्या घशामध्ये शेवटी ते सगळ्या जमिनी टाकायच्या, हे ह्याच्या मागचं एक मोठं षडयंत्र आहे. पण तुम्ही थेट शिवसेनेचं कुठल्याही नेत्याचं नाव घेत नाही ज्यांची सत्ता आहे ना. असं आहे ना की शिवसेनेचं थेट नाव घेण्याची गरजच नाही, कारण का शिवसेनेच ह्याच्या मागे आहे. मी उल्लेख करायचीच गरज नाही, कारण का केंद्रात, राज्यात, महानगरपालिकेमध्ये तिन्ही सत्ता केंद्रामध्ये आज शिवसेना आहे. मग तिन्ही सत्ता केंद्रामध्ये शिवसेना असताना आज मराठी माणसासाठी खरं म्हटलं तर सुवर्ण दिवस आले पाहिजे होते. कारण का ज्या मुंबईतल्या मराठी माणसासाठी शिवसेनेचा जन्म झाला त्याच शिवसेना जेव्हा केंद्रात, राज्यात आणि महानगरपालिकेमध्ये सत्ता असताना आपण आज BSTच्या निमित्ताने आज जे कामगार मराठी माणूस आज रस्त्यावर का आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मुंबईतल्या मराठी माणसाचा टक्का आज का कमी झाला ह्याच्या मागची कारणंही आहेत. पहिलं गिरणी कामगाराच्या निमित्ताने कमी झाला, मग खंबाट्यासारख्या महत्त्वाच्या कंपन्या ज्याच्यामध्ये 100% मराठी माणूस होता त्याच्या मागचं ते षडयंत्र होतं, आणि आता BSTच्या निमित्ताने. म्हणजे हे सगळं हे प्रीनियोजित कट आहे. मुंबईतला मराठी माणूस संपवायचा, स्वतःचे खिसे भरायचे, मातोश्री 1चं मातोश्री 2 करायचं आणि मुंबईतल्या मराठी माणसाला मुंबईतला बाहेर फेकायचं. हे जे काम आहे, हा जो काय धंदा आहे तो ह्यांच्या निमित्ताने चालू आहे. मराठी माणसाच्या मुद्द्यावर कायम राजकारण केलं जातं. हे राजकारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही करतात असं आपल्याला वाटतं? नाही, असं आहे की राजसाहेबांचं जे काय राजकारण आहे ते आत्तापर्यंत मी त्याला शिवसेनेच्या चौकटीमध्ये बसवणार नाही. ठीक आहे, त्यांनी मराठीचा मुद्दा घेतला, त्यांनी त्या पद्धतीने ते त्यांच्या पद्धतीने पुढे जात आहेत, पण शिवसेनाचं जे आत्ताचं नेतृत्व आहे त्याच्या विश्वासार्हता कितपत ठेवू शकतो हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण का आत्तापर्यंत त्यांचं बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे. माझा मुद्दा असा आहे की BSTचा जो काही मुद्दा आज या निमित्ताने पुढे आलेला आहे, खंबाटाचा विषय आज पुढे आलेला आहे, आज विश्वास राहिला कुठे आहे? 2017ला अगर तुम्हाला आठवत असेल तेव्हा पण BSTचा एक संप पुकारला गेलेला, अशीच परिस्थिती होती. तेव्हा पण मातोश्रीमध्ये शशांकराव जे कामगार संघटनेचे, अधिकृत कामगार संघटनेचे BSTमध्ये जे रेकग्नाइज युनियन आहे त्याचे लीडर आहेत ते आणि अन्य लोक ह्यांच्याकडे मातोश्रीमध्ये गेलेले. तेव्हाचं उद्धव ठाकरेंचं तुम्ही इंटरव्ह्यू पहा, तेव्हा पण त्यांनी सांगितलेलं की 10 तारखेपर्यंत आम्ही पगार देणार, पगार सुरळीत करणार, BSTसाठी बेस्ट दिवस आणणार असे त्यांचे वाक्य होते. आज 2017 ते 2019 झालेले आहेत. अगर तुम्ही तेव्हा दिलेले शब्द पूर्ण केले असते तर आज 19 मध्ये हा संप पुकारायला गरजच भासली नव्हती. उद्धव ठाकरे
हे अयोध्येला जातात, राम मंदिराचा मुद्दा तिथे हातात घेतात, पंढरपूरला यात्रा काढतात किंवा सभा करतात तिथे याच मुद्द्यावरती. महाराष्ट्रामध्ये आता त्यांचा मराठवाड्यामध्ये त्यांचे दौरे सुरू आहेत दुष्काळाच्या निमित्तानं. परत मुंबईमध्ये बेस्टसारखा असा एक मोठा प्रश्न आहे ज्याच्याशी सामान्य माणसांचं आयुष्य हे निगडीत आहे. सगळ्या मुद्द्यांची सरमिसळ झाल्यासारखी वाटते. नक्की, कारण का इच्छाशक्ती आणि दृष्टी जेव्हा आपल्या कुठे ना कुठेतरी त्याच्यामध्ये दृष्टीमध्ये कुठेतरी म्हणजे चूक असेल किंवा प्रामाणिकपणा नसेल, आपल्याला नेमकं करायचं काय आहे, आम्हाला सत्ता हेच अगर आमचा हेतू असेल, उदाहरण 80% समाजकारण आणि 20% राजकारणाच्या निमित्ताने जन्म झालेली शिवसेना आज 99% फक्त सत्ताकारण आणि 1% कुठे ना कुठेतरी त्याचं पण राजकारण, समाजकारण, लोकहित आणि लोकांचा विकास ह्याचा आणि शिवसेनेचा तालमेल कुठे आहे? आज 4.5 वर्ष केंद्रात आणि राज्यात शिवसेना असताना विधिमंडळात बघा, राज्य मंत्रिमंडळात बघा, तुम्हाला लोकांनी, राज्याच्या लोकांनी 63 आमदार तुम्हाला जर दिले असतील आणि तुम्ही आज सत्तेमध्ये आहात, मग तुम्ही काय नाही करू शकला असता लोकांसाठी? आणि सोयीनुसार सत्तेमध्ये असतात तुम्ही बघा. जेव्हा प्लास्टिक बंदी करायची असेल, जेव्हा नाईट लाईफ लागू करायची असेल, तेव्हा शिवसेना सत्तेमध्ये असते. मातोश्रीच्या नवीन बंगल्यासाठी जेव्हा ह्यांना परवानग्या पाहिजे असतात तेव्हा हे लोक सत्तेमध्ये असतात. पण मुंबईतल्या राहणाऱ्या मराठी माणसासाठी, शेतकऱ्यांसाठी, आरक्षणासाठी तेव्हा हे लोक सरकारच्या विरोधात असतात. म्हणजे सोयी अनुसार सत्तेमध्ये राहणाऱ्या ह्या लोकांना सगळे मुखवटे आज जनतेला माहिती आहे. म्हणून तर तुम्ही नगरपंचायतीचे, नगरपालिकेचे जे काही निर्णय आलेत, जे काही निकाल लागलेत, त्याच्यामध्ये शिवसेनेची तुम्हाला पद्धतशीर पिछेहाट होताना तुम्हाला दिसते. आता अगर त्या लोकांनी युती केली नाही तर मी तुम्हाला बोलतो शिवसेनेचे 3 खासदार येणार नाही अशी त्यांची परिस्थिती आहे आणि हे त्या लोकांना माहिती आहे. पण मग दुसरीकडे त्या दोघांमध्ये, भाजप आणि शिवसेनेमध्ये युतीवरून जो काही तणाव निर्माण होत आहे सातत्यानं, अमित शहा यांचं स्टेटमेंट आपण ऐकलं असेल की ते म्हणाले की आम्ही स्वतंत्रपणे आपण लढू शकतो, युती झाली तर ठीक, नाही तो उनको पटक देंगे, या पद्धतीचं ची भाषा सुद्धा वापरली जाते. याचे कारण असं आहे की बाळासाहेबांचं राजकारण हे सरळ होतं आणि मनापासून होतं. बाळासाहेबांनी दिलेला शब्द हा बंदुकीच्या गोळीसारखा असायचा, एकदा निघाला तर विषय सुटला. बाळासाहेबांनी अगर युती म्हटलं तर त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही पैलू त्याच्यामध्ये नव्हता, की दुसरी कुठली बाजू नसायची. आत्ताचं जे शिवसेनेचं जे नेतृत्व आहे ते करतं काय आणि बोलतं काय. एका बाजूला तुम्हाला युती करायची आहे, तुमचे सगळे मंत्रिमंडळामध्ये ह्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात, मग दुसऱ्या बाजूला तुम्ही पंढरपूरमध्ये चौकीदार चोर आहे अशी स्टेटमेंट तुम्ही कसे देऊ शकता? एका बाजूला तुम्हाला सगळ्या सत्तेच्या सगळ्या तुम्हाला फॅसिलिटीज पाहिजेत, तुम्हाला सगळी सत्तेची सगळी म्हणजे बोलतो ना ऐशो आराम तुम्हा लोकांना पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही भाजपचे नेतृत्व, मुख्यमंत्री सगळ्या लोकांना पाहिजे खालच्या पातळीवर टीका करता. म्हणजे अशा दोन्ही बाजूने अगर तुम्ही बोलत असाल तर मग तुमची दखल भाजपचे नेतृत्व घेणारच ना. कारण का असं राजकारण कधी बाळासाहेबांनी केलं नाही. जेव्हा युती बाळासाहेबांच्या कालावधीमध्ये झाली, जेव्हा वाजपेयी साहेब, अडवाणी साहेब हे मोठे लोक जेव्हा त्यांच्याबरोबर असायचे, त्यांना माहिती आहे बाळासाहेब बोलायचे युती म्हणजे युती, हे म्हणजे युती म्हणजे अर्थ अजूनपर्यंत उद्धवजींना कळला आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. ब्रेक नंतरही नितेश राणे यांच्यासोबत दिलखुलास गप्पा अशा सुरू राहतील. कुठे जाऊ नका, पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.